नमस्कार मित्रांनो, अतिशय आनंदाची बातमी तुमच्या सर्वांसाठी आहे। सरळ सेवेची परमनंट पदांची सरकारी नोकरीची अजून एक जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभाग महाराष्ट्र शासन, ज्यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय छत्रपती संभाजीनगरची, याच्या अगोदर धुळे असेल, नागपूर असेल, त्यानंतर या ठिकाणी नांदेड असेल, यांच्या देखील ह्या गट ड च्या जाहिराती आलेल्या होत्या। तर गट ड ची पदं असणार मित्रांनो 10वी पासून तुम्हाला अर्ज करता येणार आहेत। परमनंट या ठिकाणी जॉब असणार आहे। जाहिरातीची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेली आहे। आता बघा, शॉर्ट नोटिफिकेशन आज न्यूजपेपरला आलेली आहे। पूर्ण जाहिरात आली की तुम्हाला याची निवड प्रक्रिया, पात्रता, संपूर्ण माहिती दिली जाणार आहे। त्यासाठी या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। बघा, संचालनालय वैद्यकीय शिक्षण विभाग अंतर्गत ही पदं भरली जात आहेत, ज्यामध्ये या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरमधील वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय आहे, तेथील संस्थेतील गट ड म्हणजेच वर्ग 4 ची पदं जी आहेत या ठिकाणी त्यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत। गट ड वर्ग मधील या ठिकाणी जी पदं आहेत त्याच्यामध्ये नामनिर्देशाने म्हणजे सरळ सेवेने ही पदं जी आहेत भरली जाणार आहेत। एकूण 300 जागांसाठी सर्वात मोठी जाहिरात या ठिकाणी ही प्रसिद्ध झालेली आहे। गट ड च्या जाहिराती कमी प्रसिद्ध होतात, त्यापैकी एक ही जाहिरात आहे ज्यामध्ये 300+57 पदं असणार आहेत। बघा, 357 पदं या ठिकाणी भरली जात आहेत। तर पहा, सर्वात अगोदर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी कुठली पदं आहेत? चतुर्थ श्रेणी व समकक्ष पदं, याच्यामध्ये 30 जागा आहेत। 15,000 ते 47,600 इतका पेमेंट आहे। त्यानंतर आयाचं पद आहे, माळीचं पद आहे, प्रयोगशाळा परिसरची देखील पदं आहेत। तर ही रिक्त पदांची संख्या आहे, कुठली आहेत? ही महाविद्यालयामधली। त्याचबरोबर बघा, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय छत्रपती संभाजीनगर, महाविद्यालय प्लस रुग्णालयामध्ये देखील ही पदं असणार। चतुर्थ श्रेणी कर्मचारी व समकक्ष पदं 285 इथं पद आहेत। त्यानंतर बघा, दाया, बॉयलर चालक, पाणक्या, ड्रेसर, माळी, नाविक, सर्व ही आरोग्य विभागामध्ये जशी पदं भरली जातात गट ड ची त्याच पद्धतीची पदं आहेत। फक्त या ठिकाणी जे सर्वोपचार रुग्णालय असतं, वैद्यकीय विभागाअंतर्गत येणारे रुग्णालय आणि महाविद्यालय जे आहेत त्या ठिकाणी ही पदं असणार आहेत, ज्याला आपण जीएमसी म्हणतो, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस आणि रुग्णालय। तर बघा, सदर जाहिरात जी आहे या ठिकाणी ह्या संकेतस्थळावरती देण्यात येणार आहे। संपूर्ण प्रक्रिया त्यांनी दिलेली आहे। ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सुरुवात 5/6/2025 पासून होणार आहे, म्हणजे 5 जून पासून अर्ज चालू होतील। 24 जून पर्यंत तुम्हाला अर्ज जे आहेत ते करता येणार आहेत। त्यासोबत बघा, ऑनलाइन पद्धतीने अर्ज शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक देखील 24/6 असणार आहे। परीक्षेचा दिनांक कालावधी वेळोवेळी उपलब्ध होईल। परीक्षा शुल्क किती असेल बघा, खुला प्रयोगासाठी 1000 रुपये असेल, राखीव प्रयोगासाठी 900 रुपये, माजी सैनिकांसाठी कुठलंही शुल्क आकारण्यात आलेलं नाही। तर ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। TCS किंवा IBPS कंपनी तुमची परीक्षा घेणार आहे। याबद्दल तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा। मित्रांनो, सध्याच्या सरळ सेवा भरतींसाठी तुम्हाला पुस्तक हवं असेल तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी सध्याची जी जाहिरात निघालेली होती गट ड पद नोंदणी व मुद्रांक विभाग सिपाई गट ड भरती, त्यासाठी त्यांनी अतिशय महत्त्वाचं पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे, ज्या पुस्तकाचं नाव आहे नोंदणी व मुद्रांक विभाग सिपाई गट ड भरती प्रश्नपत्रिका संच। प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी 5 पर्याय देखील देण्यात आलेले आहेत। बघा, IBPS कंपनी परीक्षा घेणार आहे, त्यामुळे 5 पर्याय तुम्हाला इथं देण्यात आलेले आहेत। IBPS मार्फत तुमची ही परीक्षा होणार आहे। IBPS पॅटर्ननुसार असलेले एकमेव असं हे पुस्तक आहे। या पुस्तकाची वैशिष्ट्ये म्हणजे नोंदणी व मुद्रांक विभागामार्फत घेण्यात आलेल्या सिपाई गट ड 2014च्या प्रश्नपत्रिकांचा समावेश आहे। विशेषतः या पुस्तकामध्ये IBPS पॅटर्ननुसार प्रत्येक उत्तरासाठी 5 पर्याय देण्यात आलेले आहेत। नोंदणी व मुद्रांक विभाग सिपाई गट ड च्या अभ्यासक्रमानुसार तसेच IBPS पॅटर्ननुसार संभाव्य प्रश्नपत्रिकांचा देखील याच्यामध्ये समावेश आहे। त्यासोबत IBPS द्वारे घेतले गेलेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केल्यानंतर असे लक्षात येते की परीक्षांच्या प्रश्नांची पुनरावृत्ती होण्याचे प्रमाण स्पर्धा परीक्षांमध्ये या ठिकाणी जास्त आहे। 2025 मध्ये होणाऱ्या सिपाई गट ड परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असं पुस्तक तुम्हाला विठ्ठल नागनाथ राऊतवार यांनी याचं लेखन संकलन केलेलं आहे। स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेडचं प्रत्येक बुक स्टोअरमध्ये उपलब्ध झालेलं आहे। त्याचबरोबर तुम्हाला ऑनलाईन कुठल्याही प्लॅटफॉर्मवरती देखील पाहायला भेटेल। त्यासोबत त्यांची इतरही पुस्तकं आहेत, जसं की महाराष्ट्र वन विभाग भरती, वनरक्षक भरती, वनसेवक, वनमजूर, 94 प्रश्नपत्रिका संच, हे देखील TCS ने 2023 मध्ये घेतलेल्या वन विभागाच्या 32 प्रश्नपत्रिकांच्या समावेशासह स्पष्टीकरणासह तुम्हाला पाहायला भेटेल। 2019 ते 2025 मधील प्रश्नपत्रिका यामध्ये पाहायला भेटतील। TCS पॅटर्ननुसार असणार आहे हे।
सध्या वन विभागाची वनरक्षकची देखील जाहिरात येणार आहे, त्यासाठी उपयुक्त आहे. वन विभागामधील इतर सर्वच पदं असतील त्या सर्वांसाठी उपयुक्त आहे. रेल्वे भरतीसाठी देखील तुम्हाला या ठिकाणी गट ड साठी तुम्ही अर्ज केलेला असेल तर रेल्वे भरती बोर्ड RRB मराठी भाषेतील एकमेव पुस्तक त्यांचं आहे, ज्यामध्ये ग्रुप डीचा तुम्हाला यामध्ये अभ्यास करता येणार आहे आणि इतर जे रेल्वेची पदं आहेत त्यासाठी देखील तुम्हाला हे उपयुक्त पुस्तक आहे. रेल्वे भरती बोर्ड RRB मराठी भाषेतील सामान्य अध्यायांचा प्रश्नपत्रिका संच पाहिजे असेल तर 10,200 प्लस भाग 1 त्याचा प्रसिद्ध त्यांनी केलेला आहे. सामान्य अध्ययन प्रश्न संच जो आहे ज्यामध्ये मराठी भाषेमधून तुम्हाला पाहायला भेटेल. RRBच्या या ठिकाणी सिलेबस आहे त्यानुसार हे पुस्तक त्यांनी प्रसिद्ध केलेलं आहे. तर ही सर्व पुस्तकं तुम्हाला कुठल्याही बुक स्टोअरमधून खरेदी करता येतील किंवा ऑनलाईन देखील उपलब्ध झालेली आहेत.